नमस्कार, माझं नाव अनिरुद्ध पिंपळखरे आणि या समजुयावर तुमचं स्वागत आहे. या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला इंग्लिश ग्रामरमधले वॉवेल्स आणि कन्सोनंट्स याच्यामधला जो डिफरन्स आहे तो इथे मी तुम्हाला सांगणार आहे. ऑल राईट, पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना इंग्लिश अल्फाबेट हे माहीत असणं जरुरी आहे. माहीत नसेल तर या समजुयाचा दुसरा एक व्हिडिओ जो आहे तो नक्की बघा. आपल्याला माहिती आहे की या अल्फाबेटमध्ये अप्पर केसमध्ये A to Z कसं लिहितात, ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ, राईट. हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. आता मी तुम्हाला लोअर केसमध्ये कसं लिहितात ते इथे दाखवणार आहे, ए पासून झेड पर्यंत, राईट. इथे तुम्हाला हे सगळं शिकवण्याचा उद्देश नाही आहे, कारण हे तुम्हाला माहीत असणं जरुरी आहे. ऑल राईट, ओके. आय विल टेक यू टू द नेक्स्ट स्लाइड. या ए टू झीमध्ये दोन पार्ट्समध्ये आपण त्याला डिवाइड करतो आहे. एक जो आहे तो कन्सोनंट्स आहेत आणि दुसरा वॉवेल्स आहेत. वॉवेल्स हे कमी आहेत, तुम्ही तेवढे फक्त लक्षात ठेवा की वॉवेल्स कोणते आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवलेत की उरलेले सगळे जे आहेत ते कन्सोनंट्स आहेत, AEIOU. ऑल राईट, ओके. आता याच्यातली तुम्हाला मी एक गंमत सांगतो आहे की यांचं जे सेपरेशन आहे ते कसं झालं आहे. त्याच्याकरता तुम्ही हे जे पहिलं वाक्य आहे ना ते नीट लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. वॉवेल्सचा आपण जेव्हा उच्चार करतो तेव्हा आपल्या तोंडाच्या कुठल्याही दोन पार्ट्स एकमेकांना टच करत नाहीत, ते एकमेकांना कॉन्टॅक्ट करत नाही. नो कॉन्टॅक्ट बिटवीन टू पार्ट्स ऑफ माउथ. ओके, वाय नॉट ट्राय इट. माझ्यावर ट्राय करणार सगळेजण. AEIOU झाला का कुठल्याही दोन पार्ट्सचा टच एकमेकांना? नाही झाला, राईट. दुसऱ्या दोन पार्ट्सचा एकमेकांना टच झाला नाही. ही स्पेशालिटी कोणाची आहे? ही वॉवेल्सची आहे. आता उरलेले कुठलेही जे यातले लेटर्स आहेत ते जर तुम्ही ट्राय करून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या तोंडाचे कुठले तरी जे दोन पार्ट्स असतात ते एकमेकांना टच करतात. कशासाठी? तर कन्सोनंट्सच्या केसमध्ये. ऑल राईट, सो कन्सोनंट्स रिक्वायर कॉन्टॅक्ट बिटवीन एनी टू पार्ट्स ऑफ माउथ. ऑल राईट, ओके. परत आपण वॉवेल्सकडे जाऊया. फ्लो फ्रीली थ्रू माउथ वेन प्रोनाउन्स्ड. आता AEIOU हे पाच आपल्या नक्की लक्षात राहतील. पण बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का की हा लेटर वाय जो असतो ना तो पण वॉवेल म्हणून कन्सिडर करण्यात येतो. पण मोस्ट ऑफ द बुक्समध्ये ऑफिशियली तुम्हाला AEIOU एवढेच सापडतील. अगदी काही काही केसेसमध्ये वाय सुद्धा सापडतो. ऑल राईट, ओके. जाता जाता पुन्हा एक गंमत. हा जो इंग्लिश अल्फाबेट, हा जो अल्फाबेट शब्द आला आहे ना तो कुठनं आला आहे? तर ग्रीक अल्फाबेट जे होते त्यांच्यामधनं अल्फा हा असा दाखवलेला आहे आणि बीटा हा असा दाखवलेला आहे. त्याच्यावरनं अल्फाबेट हा शब्द आलेला असावा असं म्हणतात. ऑल राईट, ओके. आय होप यू फाउंड दिस व्हिडिओ युजफुल. सो स्टे ट्यून. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू व्हेरी मच. बाय बाय.